व्यक्तिमत्व याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप कुतूहल आहे, उत्सुकता आहे. आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की व्यक्तिमत्व नेमकं काय आहे, व्यक्तिमत्वामध्ये काय काय येतं, व्यक्तिमत्वाचा विकास होतो का, आणि व्यक्तिमत्वात समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपत्रे शिसोदे आपल्याशी संवाद साधणार आहे की जर व्यक्तिमत्व समजून घ्यायचं असेल तर काही दृष्टिकोन आहेत ज्याचा उपयोग करून, ज्याच्या मदतीने आपण व्यक्तिमत्व अधिक चांगल्या पद्धतीने आणि शास्त्रीय शुद्ध पद्धतीने समजून घेऊ शकतो. कोणते कोणते दृष्टिकोन आहेत? पहिला जो दृष्टिकोन आहे तो आहे मनोविश्लेषणवादी दृष्टिकोन. या मनोविश्लेषणवादी दृष्टिकोनामध्ये मन ही संकल्पना सगळ्यात सेंटरला आहे त्या दृष्टिकोनाच्या. आणि मग मनाचे काही कप्पे आहेत, मनाच्या काही अबोध अवस्था आहेत, बोध अवस्था आहेत. मन ज्या पद्धतीने कार्य करतो त्या कार्यासाठी लागणारी ऊर्जा जी आहे त्याला त्यांनी इन्स्टिंक्ट म्हटलेलं आहे, सहज प्रवृत्ती म्हटलेलं आहे. आणि याच्या आधारे व्यक्तिमत्व कसं विकसित होतं, त्याच्यात जर चांगलं होत असेल तर काय वागलं किंवा काय झाल्याने ते चांगलं होत आहे, किंवा काही गडबड होत असेल व्यक्तिमत्वामध्ये तर नेमकं काय होत आहे, हे सगळं आपल्याला सांगण्याची जी सांगितलेलं जे आहे ते डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी सांगितलेलं आहे. सुरुवात त्यांनी केली आणि मग या सिद्धांताला पुढे नेत अनेक मानसशास्त्रज्ञ त्यांच्यासोबत जॉईन झाले आणि मनोविश्लेषणवादी दृष्टिकोन हा खूप व्यापक झाला. लोकांना तो खूप जास्त अपील व्हायला लागला आणि खूप लोकांनी त्याच्यावरती कामही केलेलं आहे. दुसरा जो दृष्टिकोन आहे तो आहे वर्तनवादी दृष्टिकोन. या वर्तनवादी दृष्टिकोनाने मात्र मन या संकल्पनेला खारिज करून टाकलेलं आहे. ते म्हणाले की आम्ही मन हे मानणार नाही, व्यक्तिमत्व हे वर्तनावरती अवलंबून आहे. तुम्ही काय करता यावरती तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून आहे. आणि म्हणून वर्तनवादी लोकांनी वर्तन नेमकं कसं घडतं, काय केल्यानंतर काय वर्तन केलं जातं, ह्या सगळा अभ्यास केला आणि वर्तनाचा व्यक्तिमत्वाच्या अँगलनी वेगवेगळे सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. मग वर्तन जर आम्ही शिकत असू तर ते अनलर्न पण करता येतं का, वेगळ्या पद्धतीने शिकता येईल का, या सगळ्या विषयी या वर्तनवादी दृष्टिकोनामध्ये शास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे. तिसरा जो दृष्टिकोन आहे तो गुणविशेष सिद्धांत आहे. हा गुणविशेष सिद्धांत जो तो अजून थोडासा आपल्याला दिसेल की थोडं वेगळ्या पद्धतीने व्यक्तिमत्वाकडे बघताय. यामध्ये गुण काय काय आहेत, एखाद्या व्यक्तीमध्ये कोणते कोणते ट्रेट्स आहेत, कोणते कोणते गुण आहेत याची यादी केली गेलेली आहे. आणि ही यादी करताना ते मोजायचे कसे हेही त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. मग हे जे गुण आहेत ते काही जन्मतः आहेत का आपण सगळे गुण शिकतो, काय आहे नेमकी ट्रेट्स कोणते कोणते असतात याविषयी यामध्ये विस्तृतपणे सांगण्यात आलेलं आहे. आणि ह्याचा आपण बहुतेक वेळा वापर करतो जेव्हा आपण सांगतो ना की ह्याचं व्यक्तिमत्व असं आहे, लाजाळू आहे, रागीट आहे. हे जे आपण म्हणतोय ना लाजाळू आहे, रागीट आहे, हे सगळे काय आहेत, विशेषण आहेत, हे गुण आहेत. सो गुणविशेष सिद्धांत जो आहे तो आपण खूप रेग्युलरली आणि अगदी सहजपणे वापरतो, पण त्याच्या मागचं जे शास्त्रीय दृष्टिकोन आहे तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा जो दृष्टिकोन आहे तो आहे मानवतावादी दृष्टिकोन. मानवतावादी दृष्टिकोनातले जे शास्त्रज्ञ आहेत किंवा मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांचा ठाम विश्वास आहे की माणूस हा खूप चांगला आहे, तो काही खराब नाहीये, त्याच्यामध्ये सगळं चांगलं आहे आणि त्याला नेहमी प्रगती करायची आहे. सो पॉझिटिव्ह अप्रोच जो आहे तो आपल्याला मानवतावादी दृष्टिकोनामध्ये दिसतो, जो इकडे मनोविश्लेषणवादी दृष्टिकोनात आपल्याला अजिबात दिसत नाही. पण इथे आपल्याला तो दिसतो की हा माणूस चांगला आहे, त्याला प्रगती करायची आहे, त्याला स्वतःचा विकास साधायचा आहे. मग हा विकास कसा साधायचा याविषयी मग या दृष्टिकोनात सांगितलेलं आहे. मग कोणते घटक आहे ज्याच्यावरती काम केला की व्यक्तीचा विकास होणार आहे याविषयी यात बोललं गेलेलं आहे. पुढचा जो दृष्टिकोन आहे तो आहे बोधात्मक दृष्टिकोन. बोधात्मक दृष्टिकोनामध्ये आपल्याला दिसतं की विचार, भावना, आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो आणि त्याचा अर्थबोध जो आपल्याला होतो या सगळ्यांचा परिणाम व्यक्तिमत्वावरती होतो. मग आपण नेमके विचार कसे करतो, आपण अर्थबोध आपल्याला कसा लागतो, ते जर आपण नीट अर्थबोध घेतला तर त्याचा परिणाम व्यक्तिमत्वावरती होतो, अर्थबोध जर चुकला तर त्याचाही परिणाम व्यक्तिमत्वावरती होतो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की बोधात्मक दृष्टिकोनामध्ये मानसिक प्रक्रिया ज्या आहेत, विचार, भावना, अर्थबोध होणं, या अँगलनी किंवा या अप्रोचनी व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्यात आलेला आहे. पुढचा जो दृष्टिकोन आहे तो आहे अस्तित्ववादी दृष्टिकोन. हा थोडासा फिलॉसॉफिकल दृष्टिकोन आहे, कारण यामध्ये अस्तित्वाविषयीच प्रश्न केलेला आहे. माझं अस्तित्व इथे आहे यामागे काय कारण आहे, मी जर असेल तर का आहे, आणि मी जर
राहत नसेल तर त्यामागे काय कारण आहे? तर अस्तित्वाशी निगडित आपलं व्यक्तिमत्व त्यांनी जोडलेलं आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तिमत्वनं अधिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि व्यक्तिमत्वाविषयी जाणून घ्यायचं असेल तर पुढचे सगळे व्हिडिओ नक्की बघा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.